महिला मंडळ 1500 रुपये लाडकी बहीण चला चालू होत आहे सुरू होत आहे लय दिसाची हौसराया याले म्हणतात आवाज बसेला पैसा पण दर्दा आवाजात लय दिसाची हौसराया चलाता पुरे करू चलाता पुरे चला तिजोरीला जाऊ तिजोरीला जाऊ काही वाद्य वाजते एक दिवस त्याच्यावर संबळ वाजवला संबळ 2 मिनिटात घेऊन जात तुम्हाला तुळजापूरले आई उदोग छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फळफळला भारत भूमी पावन केली धन्य मराठा तो झाला एक दिवस याच्यावर ढपळं वाजवलं सध्या ते महादेवावर मोठ्या महादेवावर जातात ना लोक तिथे ढपळं मोठं सुपर वाजते त्याचे गाणे मोठे विशेष राहते महादेवाच्या वातीन गा भक्त तुम्ही गेले खरं सांगतो भक्त देशीचे शिशे किती नेले दारूचे शिशे किती नेले गा देशीचे शिशे किती नेले दारूचे वाद्य आहे काही वाजते कला आहे एक दिवस डब्बा वाजवला डब्बा कला मानवाले देव करते पण अवकाळा नसावी जरा कला आहे तुमच्याजवळ मी पाय किती सुंदर बोलतो हे महत्वाचं नाही बोलत जा मी किती सुंदर बोलतो हे महत्वाचं नाही मी किती सुंदर कीर्तन करतो हे महत्वाचं नाही मी किती सुंदर भाषण देतो हे महत्वाचं नाही मी किती सुंदर खंजेऱ्या वाजवतो हे महत्वाचं नाही महत्वाचं काय आहे मग मी इथं भजे काढायला आलो काय महत्वाचं काय आहे महत्वाचं हे आहे महत्वाचं हे आहे मी जसा बोलतो मी तसा वागतो काय फक्त कीर्तन ऐकून रामपालवर भरोसा ठेवायचा नालायकाचं जग पैदा व्हायला भरोसा ठेवसान कोणावर तुम्ही अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे मावशी अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे काय म्हणतात त्याला थर्मामीटर काय म्हणतात तापमापी अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं यंत्र आहे हात मोडला पाय मोडला एक्सरे म्हणजे मोजण्याचं यंत्र बोलत जा हे मोजण्याचं सुद्धा यंत्र आहे जे एक्सरेतही सापडलं नाही MRI मशिनीत माणूस घालतात म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा यंत्र आहे पण माणसाची नियत किती खराब आहे एखादं यंत्र मग किती माळा गळ्यात घातल्या म्हणजे तो पवित्र आहे चला अंदाज लावू आपण किती ठिकाणी गंध लावलं म्हणजे तो पाक आहे अंदाज तन को धोया मगर
मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो भाऊ, अगदी आपला 7:15 होऊन राहिले, कोणी कीर्तन ऐकायची इच्छा आहे ना, हो की नाही? मग कीर्तन संपल्यानंतर साहित्य घेऊन जा आणि अगदी तुमच्या समोर भाऊ ज्याच्या म्हणजे खूप 40-45 किलोमीटरवरून हा परिवार आला, दोघही जण सुंदर तुमच्या सगळेच्या परिचयाचे आहेत, पण तुम्ही याच्या रील्सच पाहिल्या या पोराच्या, त्याला बोलताना कधी पाहिलं नाही. तर मी त्याला वेळ आता त्याच्याकडे देतो, सुपूर्त करतो, तो 5 मिनिट तुमच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर आपलं कीर्तन सुरूच राहील. बीच में से अगर किसी ने हेलने की कोशिश की, माँ कसम लाशे बीचा दूंगा आज. मी तुम्हाला सर्व माय बाबांना धन्यवाद करतो. या मा दादा. रामकृष्ण हरी. आज या सप्ताहामध्ये येण्याचा योग आला, महाराजांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. एवढ्या सुंदर या सप्ताहाचे गेले 3 वर्ष आपण आयोजन करत आहात, त्यासाठी एकदा सर्वांनी आयोजकांच्या नावाने टाळ्या वाजवा. खरं तर जशी माय तशी गाय, जिला कधी गेलं माहीतच नाही, सतत देण्याची भूमिका गोपाल कृष्णाच्या काळापासून तर अगदी प्रभू दत्तात्रय भगवान असे अनेक संत साधू ज्यांनी गोमातेचे योगदान आपल्याला सांगितले आहे. आज कसाबाला गाय विकणारी औलाद आम्ही बघतोय. आज आपण जो शेतातील भाजीपाला खात आहोत त्यावर रासायनिक फवारणी केली जाते. तुम्ही शेताच्या बांधावर सुद्धा फवारणी केली आणि गुराढोरांसाठी गवत सुद्धा ठेवलं नाही. म्हणून माणूस सुद्धा नैसर्गिक नाही तर रासायनिक बनायला लागला आहे. त्याच्या रक्तात सगळे फवारणीचे अन्न जायला लागले आहे. रक्तातील जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, आदर, माणुसकी ही शिल्लक राहिली नाही. जिकडे बघावे तिकडे नुसते स्वार्थी आणि मतलबी लोक दिसतात. म्हणून त्याकरिता गरज आहे अशा सप्ताची, कीर्तनाची आणि अशा गौशाळांची. आणि तसं चालणार नाही, आणि तसं चालणार नाही तर त्यास मदत होणे ही आवश्यक आहे. म्हणून आपल्या सहकार्याची भावना असली पाहिजे आणि अशा कीर्तनामध्ये येत चला. हल्ली मात्र इकडे कोणी ऐकायला येत नाही, याने जीवनाचा फायदाच होतो हे लक्षात घ्या. जसं एकदा एका व्यक्तीला त्याच्या घरच्यांनी जबरदस्तीने कीर्तन ऐकायला पाठवलं. हे गेलं पण एका कोपऱ्यात जाऊन झोपून राहिलं. नेमका महाराजाचा मुद्दा चालू होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना महाराज म्हणत होते, आले या, बसले बसा, जाता जा. ह्या पठ्ठेने हे 3च शब्द ऐकले आणि त्याच्या डोक्यात फिट्ट बसले. हे घरी गेलं आणि झोपेत बडबडायला लागलं, आले या, बसले बसा, जाता जा. नेमकं त्याच दिवशी त्याच्या घरी चोर आले आणि हे म्हणालं, आले या. चोर म्हणाले, बाबा गिराईक जागी दिसतय. हे परत म्हणलं, चोर भीतीने एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिले. हे परत म्हणालं, बसले बसा. चोर म्हणाले, पळा रे. हे परत म्हणालं, जाता जा. म्हणजे फायदा झाला का नाही? म्हणजे आणि फायदा झाला. म्हणून ज्ञानोबा रायापासून तर अगदी तुकोबा, तुकडोजी महाराज, गाडगे महाराजापर्यंत हा एकच विचार होता आणि हा विचार आपण जगला पाहिजे. मी जाता जाता एवढंच म्हणेन, गाय खोल सकती है हमारे बंद भाग्य का ताला, गाय खोल सकती है हमारे बंद भाग्य का ताला. हर घर में हो एक गाय और गांव गांव में हो गौशाला, गांव गांव में हो गौशाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. पहा बरं, तुम्ही आतापर्यंत त्याच्या रील पाहिल्या,
पण बोलते का नाही, कारण तो ज्या कंपनीचं मॅन्युफॅक्चर आहे हे प्रोडक्शन समोर आहे. टाळ्या वाजवा दे हिच्यासाठी. हे त्याचे वडील आहेत सिद्धेश्वर घनगाव. लेकरांना या विचारात पाठवणं गरजेचं आहे. किती सुंदर मार्गदर्शन केलं. म्हणून जे भगवान गोपाल कृष्णाचंही सांगण्यात येत होतं. कधी तुकडोजी महाराजनं आवाज दिला होता भगवान गोपाल कृष्णानं, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा. भारता ग्रहण लागले. भारता बरं का हो, हे तुम्ही आता आल्या महिला मंडळ, हे कीर्तन काय आता सुरू करू काय मी? तुमच्या मागचा ताण काही कमी होणार नाही महिला मंडळाच्या. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. बरं पा, त्याच्यात नवरा दारू पेते अजूनच त्रास. मला तर आनंद वाटला बाबा. आपलं जे गाव आहे हे भाकरवाडी, जगाच्या पुनर्जन्म आहे की नाही मला माहीत नाही, पण असेल कदाचित. तर अनेक जन्मांचं भाग्य असेल की माझा भाकरवाडीमध्ये योग आला. कारण भाकरवाडी हे ते गाव आहे ज्या गावात कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही. डायरेक्ट शिशीच तोंडाला लावतात बहादरे. म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, दारू पिढीत मावशी त्याला समजून सांगायचं. तुम्हाला गोड बोलायचं सांगा लागत नाही, गोड बोलता तुम्ही. तुम्ही नसत्या तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या तर बाबासाहेब जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या तर भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले नसते, तुम्ही जर नसत्या तर प्रभू रामचंद्र जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या तर तेच राम 14 वर्ष वनवासात गेले नसते. कमाल आहे तुमची. तुम्ही म्हणजे काय साधारण काय एका महिन्यात लग्न झाल्याबरोबर त्याला अलग करता. ते गोष्ट नाही घेत ते पहिले मायबापाशिवाय. त्याचं लग्न झालं की शुभ मंगल झाल्यावर मंगला बंधू बंगला शुभ मंगल झाल्यावर मंगला, बंधू बंगला आपल्या प्रीतीचा खेळ हा. शुभ मंगल झाल्यावर मंगला, बंधू खंडाळा घाटात मंगला. शुभ मंगल झाल्यावर मंगला, बंधू खंडाळा घाटात मंगला. बाबू गावातली दारू बंद झाली पाहिजे ना रे. बोला अबे गावातली दारू बंद झाली पाहिजे ना. सांग ना तुमच्या बापाईले रे मग बंद करणं म्हणा पिणं. बरं हे दारूवाली एवढे खतरा. काल एक बेवळं माय घराच्या बाजून आलं रात्री 12 वाजता. त्याच्या पत्नीला आवाज देऊन राहिलो रात्री 12 वाजता, घराच्या बाहेर नाही. त्याची बायको घराच्या बाहेर आली म्हणजे काय म्हणता, प्लीज शट युअर माउथ अँड कीप क्वाइट. बायको म्हणजे नक्की कॉकटेल झालं वाटतं कडे आज. बायको म्हणजे म्हणणं काय, व्हॉट इज हाऊ मेनी टाइम इन वॉच, वाजले किती. बायको म्हणे 12. म्हणे जेवण झालं तुझं. म्हणे मी जेवण केलं आणि तुम्ही जेवण करून आताच बाहेर गेले. हा म्हणे अब कुछ मीठा हो जाए. बायको म्हणे एवढ्या तर गोळ काय खातं. म्हणे पैसे किती काही गे, पैसे किती काही ए पैसे किती काही. या पैशाची कमतरता नाही. खिसा सट भरेला आहे. तिले माहीतच नाही तू यात लाडक्या बहिणीच्या पगारातले काढले. तुले असं वाटून राहिलं डब्यातच आहेत पैसे. किती काही पण शिरा कर आणि तोही शिरा तिखट कर. त्याची पत्नी म्हणता बापाना खाल्ला का तिखट शिरा. तिखट शिरा तू या खानदानीत खाल्ला कोण मला हे सांग. आम्हाला शांत नको करू. पैसे किती घे ये पण शिरा झालाच पाहिजे. बायको म्हणे शिरा तर नाही होणार, मार एवढा खाशीन तू आज. हा म्हणे बायको ऐकत नाही. जगण्यात मजा नाही. गेला आणि डबल पिऊन आला. तेवढ्यात गेली गावातली लाईट. जशी गेली लाईट यानं याचं घर दिलं सोडून, पाहुणे दुसऱ्याच घरात. समोरच्या घरी काहीच माहीत नाही ॲटम काय आहे. जसा त्याच्या घरात धरला, त्याच्या अंगणात म्हशी बांधलेले, याचा पाय पडला क्षणावर हे म्हशीच्या अंगावर. जसं म्हशीच्या अंगावर पडलं यानं म्हशीच्या पाठीवर हात टाकला.
असं असते काय? कर्ण मग शिरा म्हैस म्हणे तुझा रॉंग नंबर लागला रे. म्हशीले धूम कुचकी लावून राहिला. कर्ण मग शिरा म्हैस म्हणे मी तुझी पत्नी नाही. शपूट झटकता म्हशीला लागे उई उई. तिनं शपूट झटकणं सुरू केलं. शपूट झटकता झटकता याच्या हातात आलं शपूट. म्हशीले म्हणे आता जाशीन कुठे? आता तर वेणी आली हाती. या वळून आला शपूट. वेणी समजून वळेतही तसा ना वळे. शिरा कर म्हणतो तुला. आणि जप फेकला म्हशीनं शिरा. जसा याच्या हातात शिरा आला हा म्हशीले म्हणे तुले एवढा करायला सांगितला कोण? म्हणून तुकडोजी महाराज भजन लिहितात. जब की नेकीचा जीता है तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? जबकि नेकीचा जीता है तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? तुझे पता है आज तक है शराब किसने खाई? मांसाहारी और बिचारी जिंदगी आता है। तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? जबकि एक किसे जीता है तब तू शराब क्यों पीता है? तब तू शराब क्यों पीता है? बोलो पंडितनाथ भगवान की. भाऊ कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो आपण आता. काय कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करून राहिलो. तुम्ही काही उठत ना रात्रभर. मला फुल गॅरंटी आली तुमची. असे बसले जसं काही फेविकॉल लावलं तुम्हाला. पण तुमचं प्रेम आहे तुमच्यामुळे आमची किंमत आहे. नाही तर कोण येते हो? तुम्हाला माहीत आहे आता इलेक्शन झालं तर 500-500 रुपये देऊन बोलवा लागले लोक. प्रत्येक राजकीय सभेसाठी बोलवा लागले. आले का लोक? 500 रुपये देऊनही खुर्चीवर बसले नाहीत. हे तर तुम्ही प्रेम आहे तुमचं. आणि तुमचं प्रेम आहे शंकर भाऊवर. तुमचं प्रेम आहे त्यांच्या कार्यावर. जे गोश कार्य कुठं रे? होय तुम तो ठेर परदेसी. परदेशी नाही ते. कुठच्या? वो तो जा रहे थे मुतने को इतने बड़े लोगों से. बाबू तुम्हाला विनंती आहे गडबड नका करू. काय थोडा वेळ राहिला फक्त. आता जास्त अर्जंट आली उजवा पाय डाव्या पायावर मारायचा. यानं 5 मिनिटं कव्हर होतात. नाही बसला मेळ तर दुसरंही चॅनल कट करायचं. यानंही मेळ नाही बसला अशी हात बांधायची. इकडे तिकडे पाहायचं. कोणाचं लक्ष नसलं वर ढगाला लागली कळ आणि फक्त गडबड नका करू. बाबा आज स्वर्गीय उद्धव महाराज कोरडे यांचा हा विचार आहे. ज्यामुळे शंकरराव एवढ्या धडाडीचं कार्य करून राहिले. गोशाळा चालवणं कोणतं काम करणं म्हणजे सोपं नाही. मला तो विचारच पडला बाज. सांगा राजा आता करावंच कसं? कोणी ठेवलं गावात? मी धन्यवाद. जसा जसा वेळ होऊन राहिला आता तसे तसे लोक येऊन राहिले. बसा बसा. ओ बाई काय बाई कसं बसा. गडबड नका करू. आदरणीय भाऊ तेजराव पाटील तिडके आजोबा होते शंकररावचे. तो विचार टिकून आहे म्हणून तुम्हाला मी विनंती करतो. आणि पॉम्पलेंटवर वर मले एका कोपऱ्यात जरांगे पाटील दिसले. टाळ्या वाजवा यांच्या नावानं सुद्धा. तुमच्या भागातलं नेतृत्व आहे. आनंद वाटला. पुरे सिस्टम को हिला के रख दिया. मी धन्यवाद देतो तुमच्या अय बाबू थांबणं. तू अंगार होऊन राहिली काय? तुले हे सहन नाही होऊन राहिलं काय? कुठं दुखून राहिली काय? काय राजे मी इमानदारीने प्रार्थना करतो तुम्हाला सहकार्य करा. पाठीशी उभे राहा. तरुण पोरगा आहे. तरुण पोरगा आहे. काय होते तुम्हाला सांगतो मी. माणूस ज्यावेळेस आणि हेच वय असते खऱ्या अर्थानं क्रांतीचं. भगतसिंगाचं वय 23 वर्ष होतं. सुखदेव राजगुरू भगतसिंग, माऊली ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज. तुम्ही पाहा ना 361 किल्ले जिंकले बेटा शिवाजी महाराजनं. किती?
361 एकाही किल्ल्यावर स्वतःची जहागिरीदार असल्यासारखं कुणा किल्ल्यावर नाव लिहिलं काय? हे कॉलेजची ट्रिप घेऊन जाणारे इथून त्या किल्ल्यावर जाते आणि त्या किल्ल्याच्या भीतीवर दिल काढते, इकून एक बाण घालते आणि तिकून काढते आणि त्या किल्ल्यात त्याच्यात दोन पोरीचे एक पोराचं पोरीचं नाव लिहिते. जसं काही याची जबाब याची हे आहे ते ठेव. मी तुम्हाला नम्रतेची प्रार्थना करतो, कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. मनोरंजनातून प्रबोधन द्या लागते. आयुष्याचा भरोसा नाही. हसत खेळत जीवन जगा. कोरोनाचा काळ पाहिला ना आपण, आईच्या प्रेताले मुलांना हात लावला नाही. म्हणून बाबू गरबण ओय थांब ना 10-15 मिनिटं. मी नम्रतेची प्रार्थना करतो तुम्हाला, आयुष्यात आपल्याच्यानं काहीतरी चांगलं व्हावं. सत्यपाल महाराजांना प्रश्न विचारला एकदा कीर्तनात, ते टी व्हीवर. म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करता मग लोक सुधरत नाहीत, तुम्हाला याचं दुःख नाही होत काय? महाराज म्हणत लोक सुधरवण्याचा मी ठेका घेतला काय? लोक सुधरावे म्हणून मी कीर्तन करत नाही, मी बिघडलो नाही पाहिजे म्हणून मी कीर्तन करतो. लोकांना सुधरवायच्या भानगडीतच नका पडू. तुम्हाला सांगतो मी, साधी गोष्ट आहे. तुम्ही बिघडले नाही पाहिजे एवढं ध्यान ठेवा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, तो मार्ग हा आहे माऊली ज्ञानेश्वरांचा, तो मार्ग तुकोबारायांचा आहे, तो मार्ग छत्रपतींचा आहे. मला सांगा एवढे मोठे 200-300 पोरं जुळलेले आहेत ना हो आजूबाजूचे, सगळ्या 2-4 तालुक्यातले, चांगल्या मार्गानं लागले ना. एखादं दारूच्या मागं लागलं असतं, एखाद्या पोरीचं आयुष्य बर्बाद केलं असतं, गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत गेलं असतं. अच्छे केली आहे ना, सहकार्य करा, पाठीशी उभे राहा आणि त्या गौमातेचा आशीर्वाद घ्या. तिथं आर्थिकही मदत करा आणि तिथं बाकीचंही तुमच्याच्यानं जे देणं होते, धन द्यावे धनिकांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी, बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी, कला द्यावी कलावंतांनी. एक या गोशाळेले मी माझ्या याच्यातले 500 रुपये वर्गणी देतो. तुमचं अशीन पावती बुक तर मानावानं पावती देला, नशीन तरी काही आहे हवा एक रामपालच्या नावानं हे माझ्यातर्फे देतो मी 500 रुपये. आणि तुमच्याजवळही असतील कोणी आता खिशे हलकं करायला तर काही हरकत नाही, पावती बुक भरते तेवढं. मदत दिन भुकेला दिसत कोणी, मुखेचा मुखे घालून दुःख नेत्रीच्या घेता पिळूनी होळी पाजळ पाषाणाला तुझी आवडे देवाला, तुझी आवडे देवाला, तो आवडतो सर्वाला, तुझी आवडे देवाला, म्हणून मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. कीर्तन संपेपर्यंतही कोणाला असं वाटलं तर हरकत नाही, आपला आहेच, लोट घ्यायचा नाही. कायचं हे वर्गणीचं लोट नाही घ्यायचा ज्यादा. या इकडे पवन दादा, आपण कीर्तनाच्या अंतिम टप्प्यात येऊन राहिलो. एक भजन ऐकू यायचं आणि कीर्तनाचा शेवटला टप्पा. ऐकायची इच्छा आहे ना तुमची? मग साहित्य आहे माझ्याकडे, पुस्तक आहेत, लागलं तर कीर्तन संपल्यावर घेऊन जाता. मी या सर्व कलाकार मंडळींचे, महाराज लोकांचे धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यावर सुद्धा प्रेम केलं बाबा. एक भजन हे म्हणतील ना त्याच्या काका आता वक्तात धोका, प्यार में धोका, बस खाली आता बस घ्या. कहा